शेतकऱ्याला बळीराजा म्हणलं जातं, पण आपण बघतोय की वर्षानुवर्ष त्याचा बळी जातोय. तर अशा परिस्थितीत कर्जबाजारी शेतकरी याचं वीज बिल माफ होण्याऐवजी मोठमोठ्या उद्योगधंद्या कारखानदार लोकांचे वीज बिल माफ केले जातात. तर भविष्यात शेतकऱ्यांचं पूर्ण वीज बिल माफ होऊ शकतं. यात पूर्ण तथ्य असं आहे, जसं की सर आपण एक प्रश्न उपस्थित केला की मोठे कारखानदार किंवा कमर्शियल इंडस्ट्रियल या लोकांना वीज माफी केली जाते. हे एक समजा चर्चेचा भाग आहे किंवा आपण म्हणूयात की जनतेतील तो एक समजा चर्चेचाच भाग आहे. वस्तुस्थिती तशी नाहीये. मुळात आपण महावितरणकडून शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून क्रॉस सबसिडी नावाची जी बऱ्याचशा राज्यात सगळीकडे एक सिस्टीम वापरली जाते की शेती पंपाच्या ग्राहकाला आपल्याला स्वस्त वीज देता यावी म्हणून आपण कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलचे जे ग्राहक आहेत त्यांचा भार ते सहन करतात. त्यांना थोडंसं आपण एक्स्ट्रा रेट असतात नॉर्मल पेक्षा, तर तो एक क्रॉस सबसिडीचा भाग आहे. उलट आपण असं म्हणूया की शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल लोक यांचाच महत्वाचा वाटा किंवा हातभार आहे. सर्व शेतकऱ्यांनी समजा सोलर पंप स्वीकारले तर भविष्यात त्यावर काही वेगळा भार लावला जाऊ शकतो का? जसं मग तुम्ही सोलर जरी पूर्णपणे वापरता त्याचं वीजही तयार होते, पण तरीही 200-500 रुपये महिन्याचा त्यावर आकार होऊ शकतो, असं काही शक्यता आहे का? आपल्याकडे बघा दोन गोष्टी असतात, एक ऑन ग्रीड सोलर आणि एक ऑफ ग्रीड सोलर असं असतं. जे आपण घरगुतीसाठी वापरतो त्याला आपण ऑन ग्रीड सोलर म्हणतो. म्हणजे आपण जी वीज तयार करतो ती घरी पण वापरू शकतो आणि महावितरणला रिटर्न देऊन त्यातून आपल्याला फायदा देखील होतो. आणि ऑफ ग्रीड म्हणजे काय असतं की आपण फक्त सोलरच्या प्लेट्स वगैरे लावल्यात आणि आपण त्याच्यावर मोटर किंवा आपला जो लोड आहे तो वापरतो. त्यात आपण म्हणजे महावितरणला वीज रिटर्न देत नाही. शक्यतो महावितरणला जिथं हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या सपोर्टसाठी, कारण महावितरण ज्या अर्थी तुमची वीज रिटर्न घेते त्या अर्थी महावितरणला काहीतरी जाळं हे व्यवस्थित ठेवणं किंवा एक सेटअप बनवून ठेवणं की ज्याला खर्च येतो हे गरजेचं आहे. म्हणून भार लावला जातो सोलरच्या. ते पण वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, जसे की आपण म्हणतो की 10 kW वरच्या लोकांना तो थोडासा नॉमिनल चार्जेस लावला जातो. तर शेतकऱ्यांना मला तरी असं वाटत नाही की सद्यस्थितीला किंवा भविष्यात असा एक्स्ट्रा चार्ज लावला जाईल. ज्यांनी सोलर बसवलं तर त्यांच्याकडे जी जास्त वीज तयार होते, जी वीज कंपनीकडे जाते, त्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळतात. तर महाराष्ट्रात ग्राहकांना मोबदल्यात पैसे का मिळत नाही? याच्याबद्दल सविस्तर सांगायचं ठरलं तर असं सांगता येईल की आपल्याकडे दोन कन्सेप्ट वापरले जातात. एक मॉनिटरी बेनिफिट आपण त्याला म्हणूया की मग पैशाच्या याने आपल्याला समजा कंपेन्सेशन करणं, आणि दुसरं की आपले जे एक्स्ट्राचे युनिट आपण जे रिटर्न देतो त्याचं बँकिंग करणं किंवा त्याचा हिशोब आपण ताळमेळ जेव्हा बिल तयार होतं त्यामध्ये देतो. तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण जे आर्थिक वर्ष धरतो मार्च टू मार्च, तर त्याचा हिशोब केला जातो आणि एक्स्ट्राचं जे आपलं तयार झालेली वीज आहे सोलर मधून त्याचं देखील कॅल्क्युलेशन करून जे तुम्ही तयार केलेली वीज आहे त्याचा मोबदला हा तुम्हाला बिलात दिला जातो. आणि बऱ्याच जणांचे ज्यांचे बँक अकाउंट वगैरे लिंक आहेत, तर मला असं वाटतं की काही जणांच्या बँक खात्यात देखील पैसे वर्ग झालेले आहेत. म्हणजे ते दोन्ही पण प्रकार आपल्याकडे अलाउड आहे. बिलिंग प्रोसेस मार्च टू मार्च असल्यामुळे होतं काय सर की उन्हाळ्यामध्ये जी एक्स्ट्रा वीज निर्मिती होते ती मार्च एंड पर्यंत स्क्वेअर होते. बरोबर. आणि तिथून पुढचा जो काळ आहे एप्रिल मे वगैरे पाहिलं तर ती वीज निर्मिती कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीवर जास्त वीज निर्मितीचा फायदा होण्याऐवजी त्या ग्राहकाचा तोटा होतो. तर या ठिकाणी हा मार्च टू मार्च ऐवजी दुसरा काही कन्सेप्ट निघू शकतो का, ज्यामुळे ग्राहकाची जास्त वीज निर्मिती होऊन कंपनीकडे गेली, त्याचा मोबदला योग्य प्रमाणे मिळावा, त्याचा नुकसान होऊ नये? नक्कीच. या बाबतीत कसं असतं की महाराष्ट्रात जी आहे वीज नियामक संस्था MERC यांना हे नियम घालून देण्याचे अधिकार आहेत. सद्यस्थितीला आपण त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व कॉम्पिटिशन किंवा बिलिंगची जी गोळाबेरीज आहे ते त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच आपण करतो. वीज नियामक आयोगामध्ये ग्राहकांना देखील त्यांची बाजू मांडायचा अधिकार असतो. जसे की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहक मंच किंवा ह्या संस्था आहेत ग्राहकांच्या,
तर त्यांचं देखील घराणं किंवा ते मांडतात आणि त्यानुसार ते इम्प्रूव्हमेंट होतं. तर कदाचित भविष्यात या बाबतीत देखील नवीन सुधारणा नक्कीच होऊ शकते. ज्या ग्राहकांनी सोलर बसवलेला आहे आणि तरीही वारंवार आपल्याकडे त्या तक्रारी घेऊन येत आहे, बरेचसे ग्राहक त्याच शंका घेऊन येत आहे आणि तेच उत्तरं तुम्हाला द्यावे लागतात, असे कोणते प्रश्न आहेत? बघा, सोलरमध्ये आपण मुख्यतः 3 गोष्टी धरतो. एक असतं की तुम्ही वीज तयार करता, जनरेशन म्हणतो आपण त्याला. दुसरी गोष्ट असते की तुम्ही त्यात मग जी तयार झालेली वीज आहे ती तुम्ही वापरू शकता. आणि तिसरी गोष्ट आहे की महावितरणला तुमची ही ग्रीड कनेक्टिव्हिटी आहे किंवा ऑन ग्रीड तुमचं सोलर आहे, तर तुम्ही महावितरणकडून देखील वीज घेत असता. या 3 बाबी असतात. त्याला आम्ही टेक्निकल टर्म मध्ये असं म्हणतो की इम्पोर्ट रिडिंग, एक्सपोर्ट रिडिंग आणि जनरेशन रिडिंग, या 3 गोष्टी असतात. तर ग्राहकांचं म्हणणं असं असतं, आम्हाला बऱ्याचदा अशा शंका उपस्थित केल्या जातात, साहेब आम्ही असं धरून चला की 500 युनिट आम्ही महिन्याला तयार केले, पण रेकॉर्डला MSEB कडे जाताना आमचे 300 युनिट गेले, 200 युनिट कुठे गेले? तर त्याचं सरळ साधं उत्तर असं आहे की जेव्हा आपण जनरेशन करतो, जनरेशन मधून हा एक DC म्हणजे डायरेक्ट करंट मधून निर्मिती होते आणि इन्व्हर्टर मार्फत त्याला AC म्हणजे वापरण्याजोगा आपण बनवतो. आणि जेव्हा तुम्ही दिवसा वीज उत्पादन करत असता सोलर प्लेट किंवा सोलर थ्रू, तर ते आपण दिवसाचा जो लोड वापरतो तर त्यात ती खर्च होते. म्हणून जेवढं जनरेशन होतं तेवढं एक्सपोर्ट होणं हे अपेक्षित नाहीये. आणि त्याचबरोबर जेव्हा रात्रीच्या वेळेस आपण वीज तयार होत नाही, ज्याला आपल्याला सूर्यप्रकाश लागतो, तेव्हा आपण वीज वापरतो, त्यावेळेस महावितरणकडून तुम्हाला वीज घ्यावी लागते. महावितरण त्याला थोडक्यात काय म्हणतं की इम्पोर्ट केली तुम्ही ती महावितरणकडून. जे तुमच्याकडे तयार झालेली एक्स्ट्राची रिडिंग आहे वापर झाल्याच्या नंतर, ती महावितरणला तुम्ही देता, त्याला आपण एक्सपोर्ट रिडिंग म्हणतो. तर याची ही साधी गोळाबेरीज असते. जेव्हा आपण म्हणतो की तुमचं बिल सोलरचं कसं येतं, तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा फरक म्हणजे महावितरणने तुम्हाला किती युनिट दिले आणि तुम्ही महावितरणला रिटर्न किती दिले, याची गोळाबेरीज होऊन ते बिल येतं. जनरेशनचा हा एक रेफरन्स साठीचा फक्त भाग असतो. जसं की आपण म्हणूया उदाहरणादाखल की महावितरणने तुम्हाला 100 युनिट महिन्याला दिले आणि तुम्ही जे सोलर मधून तयार केले युनिट 80 युनिट तुम्ही महावितरणला तुमचं वापर सगळा करून रिटर्न दिलेले आहेत. मग साधं बिल आपण कॅल्क्युलेशन करूयात तर असं दिसेल की 100 वजा 80 म्हणजे 20 युनिटचं तुम्हाला बिल येणं फक्त अपेक्षित आहे. असं साधं गणित आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. आज सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती होते. आता आपण काही रील्स बघतो की वाइंड मिल, ज्या मोठ्या पवनचक्की आहेत, तसेच घरावर बसवणारे काही युनिट्स आलेले आहेत. तर ते 24 तास काम करणार, जसं सोलर दिवसा सूर्यप्रकाशातच करणार, तर हे 24 तास काम करणार. तर असं तंत्रज्ञान आल्यानंतर मग हा जो काही खर्च होता सोलरचा, तर यामध्ये ग्राहकांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर तो भार सरकारच्या अंगावर जाईल की ग्राहकाच्या अंगावर जाईल? मुळातच आपण पाहायला गेलं तर शासनाकडून जे आहे सोलरला सद्यस्थितीला देखील आपण म्हणतो की 78,000 ही सबसिडी मॅक्झिमम दिली जाते. आपण ही केंद्र शासन आणि राज्य शासनाचा यात सहभाग असतो. आपण म्हणूया की 3 KW पर्यंत आपण जो सोलरचा लोड घेतो, तर आपल्याला 78,000 अगोदर शासनाने सबसिडी दिल्यामुळे आपला हा आपल्यावर ग्राहकावर जो पडणारा ताण किंवा भार जो आहे शासनाने तो लक्षात घेतलेला आहे. सरळ आपण गणित केलं तर आपलं जे वीज बिल आहे त्या हिशोबाने आपण बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलंय की 5-6 वर्षात जो आपला इन्स्टॉलेशनचा जो सुरुवातीचा खर्च होता तो देखील वसूल होऊन जातो. हे जे विंड मिल्सच्या संदर्भातलं जे तंत्रज्ञान आहे ते हळूहळू डेव्हलप होतंय. त्या संदर्भातले अजून आपल्याकडे अपडेटेड काही नियम किंवा तशा काही तरतुदी आलेल्या नाहीत. ते भविष्यात तो देखील एक ऑप्शन असेल, पण त्यापासून आपल्याला काही विशेष धोका नाही. आता आपण बोलूयात सर घरगुती ग्राहकांच्या वीज बिलाच्या प्रश्नाबाबत. नक्कीच. घरगुती वीज वापराबाबत त्या बिलामध्ये ऊर्जा शुल्का व्यतिरिक्त इतर जे काही कर आकारले जातात ते नेमकं कशाचे असतात आणि ते बंधनकारक असतात? बंधनकारक म्हणजे असं आहे की जे बिल आपल्याला येतं, आपण जसं की मगाशी चर्चा केली, आपण एक पोस्टपेड सर्व्हिस देतो. जिथे कुठे पोस्टपेड सर्व्हिस असते, बऱ्याचशा ठिकाणी फिक्स चार्ज नावाची जी कन्सेप्ट असते
जेव्हा आपण जुन्या काळात टेलिफोन वापरत होतो, आपण जरी एक जरी फोन नाही केला तरी आपल्याला जसं एक मिनिमम बिल यायचं फिक्स, तो एक फिक्स चार्जचा भाग असतो बिलामध्ये. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत फक्त महावितरणने काय केलं की त्याची फोड करून सगळं सविस्तरपणे जे आपण एक गठ्ठा कॅल्क्युलेशन करून जे लिहित होतो किंवा ग्राहकांना ते समजत नव्हतं. आणि यामध्ये मेन जी संस्था नियम बनवणारी MERC, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, त्यांच्या त्या सूचनेप्रमाणे आपण बिलामध्ये ती जी रचना आहे त्याचं मॉडिफिकेशन केले. याचा अर्थ असा नाही की आपण नवीन काही ऍड केले, फक्त जो अगोदर जे बिलिंग होत होतं, जे आपण कॉम्पॅक्ट, ज्यात आपल्याला ते सर्व फोड करून जे दिसत नव्हतं, जसं की आपण म्हणतो की वहन आकार किंवा वीज शुल्क किंवा इतर, कधी कधी काय होतं की मागच्या महिन्यात तुमचं रिडिंग घेतलं गेलं नाही आणि 2 महिन्याचं बिल आलं, तर त्यावेळेस तुम्हाला ते जे मागचं रिडिंग असेल त्याचं बिल आपण बिलात वजा करून देतो, तर ते इतर शुल्कात किंवा ते जे आहे सरासरी देयक, तर यामध्ये ते दाखवलं जातं, जेणेकरून ग्राहकांना जे बिलात बेरीज किंवा वजाबाकी किंवा कमी किंवा जास्त का बिल आलं हे कळावं म्हणून आपण ते फोड करून सगळं लिहितो. मुळात पूर्ण देशभरात हे सर्व जे आपण शुल्क लावतो हे सगळीकडे लावले जातात. फक्त महाराष्ट्राच्या वीज बिलात आपण बघतो की आपल्याला ते सर्व वेगवेगळी अशी फोड करून ते सर्व चार्जेसची त्यामध्ये मेन्शन किंवा नमूद केलेलं आहे. टक्केवारीमध्ये जर आपण म्हणलो तर वीज बिल चोरीचं प्रमाण किती प्रमाणात आहे? टक्केवारीचं जर प्रमाण म्हटलं, बिलो 30% आपल्याकडे लॉसेस महावितरणचे आहेत. मग त्यामध्ये टेक्निकल आणि वीज चोरीचं देखील प्रमाण आहे. तर याबाबत वेळोवेळी महावितरणकडून जे शाखा कार्यालय आहेत, ज्यांच्या मार्फत वीज चोरी पकडण्याचं मोहीम राबवली जाते, त्याचबरोबर आपल्याकडे एक सेपरेट विंग आहे त्याच्यासाठी महावितरणची वीज चोरी पकडण्यासाठी, ज्याला भरारी पथक म्हणतात, यांच्याकडून देखील वेळोवेळी कारवाई केली जाते. त्यानंतर आपण दंड देऊन ते वीज बिल आपण वसूल करतो. अनेक ठिकाणी आकडे टाकून वीज बिल चोरी होतेच. मग या चोरीचा तोटा प्रामाणिक ग्राहकांना का होतो? त्यांच्यावर त्याचा भार का पडतो? नक्कीच नाही. या प्रश्नाचं साधं उत्तर असं आहे की कोणत्याही आपण म्हणूया लायसन्सीला, परवानाधारक कंपनीला असा कायदेशीर अथवा कोणताही अधिकार मिळालेला नाही की जे आकड्यावाले ग्राहक आहेत, चोरी आहे त्याचा भार आपल्या नॉर्मल आणि रेग्युलर ग्राहकावर टाक. त्याच्यासाठी वेगळी सिस्टीम असते. मी तर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आव्हान आणि माहिती देऊ इच्छितो की जेव्हा महावितरण वीज चोरी पकडतं, तर जर असा अंदाजे आपल्याला एक कॅल्क्युलेशन करावं लागतं की तुमचा एवढा एवढा वीज वापर आहे तुमच्या उपकरणाप्रमाणे, तर त्यावेळेस जेव्हा महावितरण दंड काढतं तर ते 1.5 किंवा दुप्पट असं असतं. म्हणजे कशाच्या? तर जे नॉर्मल बिलच्या. म्हणून माझं पुन्हा एकदा आव्हान राहील की जे कोणी लोक कुणाच्या ऐकण्याने आणि वेगवेगळ्या कारणाने वीज चोरी करतात, तर ते त्यांनी करणं टाळावे, ज्यामध्ये भरपूर रिस्क असते, जीविताचा धोका देखील बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि ऍक्सिडेंट झालेले आहेत, तर ते टाळावं. आणि त्याचबरोबर मी असं आवाहन करेल, जसं आज आपण बसलो आहोत, तुमच्या घराच्या छतावर देखील स्वतः मला वाटतं की तुम्ही सोलरचं इन्स्टॉलेशन केलेले आहे, तुम्ही सोलरचे ग्राहक आहात, तर सर्वांना विनंती असेल की जास्त बिल जर येते अशी आपली तक्रार असेल तर आपण सोलर जर बसवलं की तुम्ही नक्कीच सांगू शकता की तुम्हाला सद्यस्थितीला किती बिल येते. तर तो एक फार चांगला फायदा आहे आणि सोलरचा तो एक मेन उद्दिष्ट देखील शासनाचं आहे. त्याला आपण केंद्र शासनाकडून असं म्हटलं जातं की PM मुक्त बिजली घर योजना, म्हणजे थोडक्यात ते मोफतच असल्यासारखं एवढं आपण त्याचं नंतर सोलरमध्ये जेव्हा ग्राहक जातो तेव्हा ते बिलात घट होते. बऱ्याच ग्राहकांच्या मनात एक शंका असते की रात्रीच्या वेळी जी वीज वापरली जाते त्यावर काही वेगळा कर आकारला जातो किंवा जास्त बिल आकारलं जातं, त्यात काही तथ्य आहे का? नाही, ते सरसकट नाहीये. त्याला मुळात एक साधी सोपी संकल्पना आहे. टाइम ऑफ द डे म्हणतात त्याला, TOD असं शॉर्टकट मध्ये म्हणतात. तर शासनाने सध्या जे धोरण राबवलंय तर त्यात असं आहे की जेव्हा तुम्ही दिवसा वीज वापर करता, ते घरगुती ग्राहकांना देखील स्मार्ट मीटर थ्रू, कारण जुन्या मीटरमध्ये टाइम ऑफ द डे हा मोजता येत नव्हता, स्मार्ट मीटरमध्ये तो मोजता येतो. दिवसा वापरलेल्या विजेच्या बाबतीत तुम्हाला 10% सूट, म्हणजे अंदाजित मला वाटतं की 85 पैसे प्रत्येक युनिटच्या मागे वगैरे असा अंदाजित ते तुम्हाला सूट मिळते दिवसा.
आणि ज्या ग्राहकांना म्हणजे आपण म्हणूया की आपल्याकडे काही इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ग्राहक आहेत त्यांनाच फक्त आपण 4 स्लॉटचं बिलिंग करतो. म्हणजे टाइम ऑफ द डे प्रमाणे ABCD असे 4 दिवसभराचे टाइम झोन आपण केलेले आहेत 6-6 तासाचे. त्यामध्ये जे आपले कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ग्राहक आहेत त्यांनाच ते टॅरिफ लागू असतं आणि त्यांनाच फक्त जे अधिकचा जो भार आहे आपण त्याला पीक अवर्स असं म्हणतो. पीक अवर्स मध्ये जे वीज वापर करतात त्यांना किंचित जो आधी भार टाकला जातो आणि तो बिलात मेन्शन देखील असतो. ते सरसकट नाहीये हे मी इथे स्पष्ट करू इच्छितो. मोठे उद्योगधंदे आहेत, त्यांचं वीज बिल थकलं तर ते लवकर कापलं जात नाही, पण सर्वसामान्य ग्राहकाचं वीज बिल थकीत आलं की ते लवकर त्याची वीज बिल कट केलं जातं, त्याचं कनेक्शन कट केलं जातं. तर हा फरक का? खरं सांगायचं तर आम्ही हा होऊनच देत नाही. कारण आपल्याकडे तुम्ही जेव्हा फील्डवर बघाल तर महावितरणकडून मुळात एक यादी निघते थकबाकीदारांची. तर त्यात असं प्रायोरिटी ठरलेली असते की जो जास्त थकबाकीवाला असेल त्याला लवकर तुम्ही अटेंड करा, बिल भरून घ्यायला लावा, नाहीतर त्याची नाविलाजाने वीज कापली जाते. तर याबद्दल आणखी एक स्पष्ट करू इच्छितो की महावितरण शक्यतो अचानक वीज कापत नाही. जसं की MERC ने आता नवीन नियम घालून दिलेले आहे की अगोदर जसं महावितरण नोटीस देत होतं की तुमची वीज कापली जाईल, तुम्ही वेळेत वीज बिल भरा, तर त्याऐवजी MERC ने जे महावितरणकडून आपल्याला मेसेज येतात या माहिती संदर्भात की आपलं वीज बिल थकलेलं आहे आणि ते भरावं. आणि बरेच स्मार्ट मीटर जे आपले ग्राहक आहेत त्यांना देखील मी सांगू इच्छितो की स्मार्ट मीटर हे डिस्कनेक्ट होतात. त्याला आपण म्हणूया की ऑटो डिस्कनेक्ट बिल थकल्याच्या नंतर. प्रत्येक 45 दिवसाची एक सायकल असते. 45 दिवसात आपण बिल भरणं अपेक्षित असतं आपल्याला. मग ज्या दिवशी आपला वीज पुरवठा खंडित होणार आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी देखील मेसेज येतो की आपण त्वरित भरा. आणि त्याच्या अगोदर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला मेसेज आलेला असतो की आपण वीज बिल भरा, अन्यथा आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. आणि ही एक कायदेशीर नोटीस म्हणून त्याचा भाग आहे. तुमच्या मेसेज येतो किंवा आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज येतो, तो आपण शक्यतो गौण मानू नये. आणि वेळेत जर वीज बिल भरलं तर आपला वीज पुरवठा मुळीच खंडित होत नाही. मोठ्या उद्योगांना स्वस्त वीज मिळते आणि ग्राहकांना जी वीज मिळते ती जास्त दराने, नेमकं असं का? महावितरणसाठी सर्व ग्राहक मुळातच सारखे धरले जातात. कारण आपण मगाशी जशी चर्चा केली होती की क्रॉस सबसिडी नावाची एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे. शेती पंपाचे जे ग्राहक आहे त्यांचा थोडासा अधिभार आपण इतर ग्राहक उचलतात, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल लोक. मुळात कधी कधी असं इंडस्ट्रियल आणि जे बाकीचे व्यावसायिक लोक आहेत त्यांची देखील तक्रार असते की महाराष्ट्रातली वीज महाग आहे. तर मुळात असं नाहीये की घरगुती किंवा इतर ग्राहकांना रेट जास्त आहे आणि त्यांना कमी आहे, असं मुळीच नाही. या सर्व गोष्टीबद्दल निर्णय घेणारी जी आपली महाराष्ट्रातील मुख्य संस्था आहे की आपण महावितरण त्यांच्याकडे प्रपोजल देतं MERC कडे आणि त्यांनाच तो अधिकार आहे. जरी MSEBने किंवा महावितरणने असं मागितलं की आम्हाला हा दर लावायचा आहे युनिट मागे, तर मनाने महावितरण ते लावू शकत नाही. त्याला मंजुरी ही MERC कडून किंवा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून ही हवी असते. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की अवास्तव किंवा चुकीचं काही आपण बिल त्यांना किंवा जास्त बिलिंग किंवा जास्त रेटनी बिल देतो, असं मुळीच नाही. मोठी वीज चोरी तुम्ही जर अचानक पकडली तर काही राजकीय नेत्यांचा आपल्यावर दबाव येऊ शकतो का की बाबा हे थांबव? वैयक्तिक अनुभव जर सांगायचं म्हटलं तर अशा बऱ्याचदा गोष्टी घडलेल्या आहेत. पण आमच्याकडे क्लिअर कट आम्हाला इन्स्ट्रक्शन असतात की जे नियमाप्रमाणे असेल तर त्याप्रमाणेच आपण तिथं प्रोसीड करणं अपेक्षित असतं. आणि आपण शक्यतो अवाजवी बिल कोणालाही देत नाही, मोठी असू द्या किंवा छोटी वीज चोरी असू द्या. आपल्याकडे असं बऱ्यापैकी ट्रॅक रेकॉर्ड आहे. वैयक्तिक माझं रेकॉर्ड तरी असं आहे की आपल्याकडे आपण वीज चोरी पकडल्याच्या नंतर 99% लोक हे वीज बिल त्यांचं ते दंड जो झालेला असतो ते भरून टाकतात. कारण ते त्यांना माहित असतं की आपल्याकडून वीज चोरी झालेली आहे, आपण चूक केलेली आहे, त्यामुळे ते वीज बिल भरून टाकतात. कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या सिच्युएशनला स्थानिक समजा आपण म्हणूया की सामाजिक सेवेत कार्यरत असणारे किंवा राजकीय लोकांचे फोन या त्या संदर्भात
येतही असतात, पण त्यांचा कधी अशी बळजबरी किंवा असा फोर्स नसतो की एखाद्याला तुम्ही माफ करावं किंवा सोडून द्यावं. वीज व्यवस्थेच्या बाबतीत काही प्रश्न आहेत, जसं की अचानक वादळ आलं, पाऊस आला की लगेच वीज जाते. नेमकं हे का घडतं? या माग वेगवेगळी कारणं असतात. आपण जसं बघतो की हे जे आपलं वीज वितरणचं जाळं आहे, हे ऊन वाऱ्या पावसात उभं असलेली ही सगळी यंत्रणा आहे. तर आपण असं म्हणूयात की वीज जाते म्हणण्यापेक्षा की प्रोटेक्शनचा भाग म्हणून आम्ही त्याला म्हणतो की ट्रिप होतो, फिडर ट्रिप होतो किंवा वीज वाहिनी ट्रिप होतो. हे तसं पाहायला गेलं तर अत्यावश्यक आणि गरजेचं आहे. कारण आपण असं म्हणूया की वीज ही जी आहे, हे जेव्हा माणूस किंवा इतर म्हणूया की कोणताही प्राणी त्याच्या संपर्कात गेल्याच्या नंतर लाईटच्या, तिथे जीवितहानी होऊ शकते. म्हणून जेव्हा तार पडली म्हणूया किंवा काही पण झालं, झाड पडलं लाईनवर, तर ह्या वेगवेगळ्या कारणामुळे ही प्रोटेक्शनची सिस्टीम आपल्या सबस्टेशनला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महावितरणने बसवलेली असते आणि ती कंपल्सरी आहे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये. म्हणून ती प्रोटेक्शन म्हणून ती सिस्टीम ऍक्ट होते आणि आपलं फिडर ट्रिप होतो, जे की गरजेचं आहे. आणि ऊन वाऱ्या पावसात असं होतं की जवळचे बऱ्याच ठिकाणी लाईन ही उभी असताना शेजारी एखादं झाड असेल किंवा इतरत्र काही ज्या गोष्टी असतात, आपण म्हणतो की बऱ्याचदा 50% फॉल्ट तर एमएसईबी कडे असे सापडतात की पक्षी वगैरे जे असतात ते काही भागात जाऊन बसतात महावितरणच्या त्या जाळ्यावर, जेथे त्यांचा संपर्क तार आणि खांब किंवा इतर ज्या वाहक गोष्टीशी आला तर फिडर हा नक्की ट्रिप होतो. आणि जे की एक आपण म्हणूया की जी आपली सिस्टीम आहे ती हेल्दी असल्याचं लक्षण आहे. तर त्या बाबतीत मी महावितरणकडून असं आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही कायम आपल्याला अनइंटरप्टेड सुरळीत जो वीज पुरवठा आहे कायमचा अखंड, तो पुरवण्यासाठी कायम कार्यरत आहोत. जेव्हा केव्हा अशी सिच्युएशन येते, आपल्याला आजूबाजूला जर काही फॉल्ट दिसला, वीज वाहक जी तार आहे किंवा आपण त्याला लाईन म्हणतो, या गोष्टी काही तुटलेल्या वगैरे दिसल्या तर आपले जे स्थानिक वायरमन किंवा आपली जी तक्रार नोंदवायची यंत्रणा आहे 1912 हा जो टोल फ्री नंबरवर, त्यावर आपण त्वरित कळवलं तर आम्ही लगेच कारवाई करतो आणि आम्हाला फॉल्ट सापडवणं आणि सप्लाय लवकर रिस्टोअर करणं हे देखील सोपं जातं. म्हणजे लाईट जर अचानक गेली, याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि ते आपल्या फायद्याचंच असतं, हे आत्ताच आपल्याला सरांकडून क्लिअर झालेलं आहे. तंत्रज्ञान खूप जोराने प्रगती करत आहे, तरी सुद्धा महाराष्ट्रात लोड शेडिंग अजून चालूच आहे. याचं कारण काय? लोड शेडिंग मध्ये बघा वेगवेगळे फॅक्टर असतात. जसं की आपण म्हणतो की वीज वितरणाची जी ही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक रेडी आणि स्टॅटिक एक आपल्याकडे अवेलेबल किंवा उपलब्ध सद्यस्थितीला गोष्ट आहे. तर यात एक दुसरा भाग असतो की डायनॅमिक्स म्हणतात त्याला, की जे कायम बदलणारे घटक असतात. की अचानक एखाद्याला वीज म्हणजे महाराष्ट्रात आपण म्हणूया की गरमी वाढली किंवा उन्हाळा वाढला तर वीज वापरावर हे आपण बंधन लादू शकत नाही. ग्राहक त्याला जसं हवं असेल तसं फॅन, पंखा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत लोड, तो त्याचा वापर चालू करतो, बरोबर. तर त्यानंतर काय होतं की आपण सध्या जे अवलंबून आहोत किंवा नवे आपण जगातील ही स्टँडर्ड व्यवस्था मानली जाते की ही ग्रीड कनेक्टिव्हिटी असते. पूर्ण जिथून वीज तयार केली जाते, वीज वाहून आणली जाते आणि वीज वितरण, ह्या गोष्टी एकामेकाला ग्रीडनी कनेक्टेड असतात. म्हणजे आपण असं म्हणूया की विदर्भात तयार होणारी वीज ही मुंबईत देखील पोहोचते आणि मुंबईत तयार होणारी वीज ही विदर्भात किंवा मराठवाड्यात किंवा बाहेरच्या राज्यात देखील पोहोचू शकते. हे ग्रीड कनेक्टिव्हिटीचा भाग असतो आणि त्या ग्रीड कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी कायद्याने आणि जे आपण म्हणतो वितरणाच्या दृष्टीने एक बंधनकारक आहे की एक जी फ्रिक्वेन्सी स्टँडर्ड आहे जी भारतामध्ये 50 हर्ट्झ ही आहे आणि एक सिस्टीमचं जे व्होल्टेज असतं, ह्या गोष्टी आपल्याला किंवा इतर ज्या दोन छोट्या मोठ्या गोष्टी असतात बाकीच्या, ह्या मेंटेन ठेवणं हे अपेक्षित असतं, जो की एक आपल्याला घालून दिलेल्या मानकाचा आणि जबाबदारीचा भाग आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला लोड हा मॅनेज करणं अपेक्षित असतं. की असं धरून चालूया की जेवढं आपल्याकडे प्रोडक्शन किंवा विजेचं उत्पादन होतं त्या हिशोबाने जर लोड त्यापेक्षा जास्त असेल तर हे तात्पुरत्या वेळेसाठी किंवा अनिश्चित असते, थोडासा तो कालावधी येतो ज्याला आपण लोड शेडिंग म्हणतो, हे करणं गरजेचं असतं. याचं कारण असं असतं की जर आपण ते लोड शेडिंग नाही केलं तर ही आपली ग्रीडची जी फ्रिक्वेन्सी आहे
ज्याला आपण मराठीत आपण विज्ञानामध्ये शिकलो की वारंवारिता, ही जर त्या मर्यादा जी घालून दिलेली आहे लिमिट्स, त्याच्या खाली किंवा वर जर गेली तर पूर्ण ग्रीड हे फेल होऊन जातं. म्हणजे याचाच अर्थ काय की पूर्ण महाराष्ट्र नवे जे ग्रीड कनेक्टेड आहेत ते शेजारचे ग्रीड देखील किंवा दुसरं राज्य देखील कदाचित अंधारात जाऊ शकतं. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून प्रिकॉशनचा किंवा आपण त्याला म्हणूया की अगोदरच हा आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्याचा भाग असतो. आपल्याकडे सविस्तर सांगायचं म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये स्टेट लोड डिस्पॅच सेंटर नावाची जी एक कंट्रोल रूम किंवा एक ह्या गोष्टीचं मॅनेजमेंट करणारी यंत्रणा असते, जिथून आपला सगळा लोड हा मॉनिटर केला जातो आणि त्याची कायम लाईव्ह ट्रॅकिंग किंवा त्याचं मोजमाप आणि त्याच्यावर नियंत्रण आणि हे केलं जातं. तर त्यानुसार जेव्हा आपल्याला दिसतं की आपली फ्रिक्वेन्सी किंवा व्होल्टेज हे जास्त किंवा लिमिटच्या पेक्षा कमी किंवा जास्त होतंय, तेव्हा आपल्याला नाविलाजाने म्हणून ही तात्पुरती लोड शेडिंग करावं लागते, जी की परमनंट नाही. सर, जे काही प्रश्न आम्हाला वाटलं की हे ग्राहकांच्या मनातले आहेत ते प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेत, पण तरी सामान्य ग्राहकांच्या अशा कोणत्या तक्रारी, कोणत्या प्रश्न असतात जे वारंवार ते घेऊन येतात? वारंवार येणाऱ्या तक्रारी बघा, आमच्याकडे असं असतं की आता नवीन जे स्मार्ट मीटर आता आपण बसवतो त्यांचं घराणं असं असतं की साहेब मी तरी म्हणजे महावितरणला विनंती केलेली नाहीये किंवा माझी तक्रार देखील नाही माझं मीटर बदलावं म्हणून किंवा माझं मीटर ठीक आहे, तर त्याला आपल्याकडून का बदललं जातं. तर मी आपल्या पॉडकास्टमध्ये जसं सुरुवातीला सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करतो की हे इथे स्थानिक अधिकाऱ्याने किंवा कोणीही वैयक्तिक घेतलेला निर्णय नसून हे वीज क्षेत्रातल्या सुधारणेचा केंद्राकडून घेतलेली जी पावलं आहेत त्यातला एक महत्वाचा भाग आहे, ज्यामध्ये ऍडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आपल्याला स्मार्ट मीटर बसवणे हे जे परवानाधारक कंपन्या आहेत त्यांना शासनाने ते टप्प्याटप्प्याने बंधनकारक केलेलं आहे. म्हणून आपल्याला ते स्मार्ट मीटर बसवावं लागतं. आणि स्मार्ट मीटर असो अथवा नसो, आपल्याला मीटर बद्दल किंवा रिडिंग बद्दल, बिल बद्दल काही तक्रारी असतील तर आपण निश्चितच महावितरणच्या स्थानिक कार्यालयात जाऊन आपल्या तक्रारी मांडू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत की मी तर वापर एवढा केला नाही, मला बिल कसं आलं, तर यामध्ये जेव्हा आम्ही त्याचा शोध घ्यायला जातो तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपल्याकडे ज्या अशा केसेस सापडल्या त्यामध्ये 99% हे घरातील सदोष वीज संच मांडणी किंवा वायरिंग आपण म्हणतो, त्याचबरोबर उपकरणं यामध्ये आम्हाला फॉल्ट सापडलेली आहेत. आमच्याकडे काही नावं देखील घेता येतील पण ते इथं घेणं मला ते रास्त वाटत नाही. असे ग्राहक सापडले आहेत की ज्यांचा खरंच वापर हे कमी होता, पण त्यांच्या घरात ते नादुरुस्त उपकरणं जसं की आपण म्हणू फॅन, टीव्ही, फ्रीज किंवा इतरत्र कोणतंही वेगळं उपकरण असेल की जे दोषयुक्त असल्यामुळं किंवा फॉल्टी असल्यामुळं विनाकारांचा करंट घेतं, ज्याचं रेकॉर्ड हे मीटरमध्ये होतं की ते लोड म्हणून तुमचा नॉर्मल लोड म्हणून तुम्ही वापरलं म्हणून त्यात ते मीटरचं आपलं रिडिंग रेकॉर्ड होतं, त्यामुळे आपल्याला जास्त बिल येतं. हे झाला मुद्दा नंबर 2. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा मी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणतो की वीज वितरणातली ही जी यंत्रणा आहे ही ऊन वाऱ्या पावसात उभी आहे. तर जिथे कुठे आपली वीज वाहिनी आहे त्याच्या लगत आपण कोणतंही धोकादायक स्ट्रक्चर किंवा बांधकाम हे कृपया उभं करू नये, ज्यांनी आपल्याला जीविताला किंवा इतरत्र वित्तहानी किंवा कोणत्याही गोष्टीची आपल्याला हानी होऊ शकते, जे की कायद्याने असं सांगण्यात येतं की आपल्याला ते धोकादायक असतं. महावितरण त्यांना नोटीस देऊन ते काढायला लावतं, धोकादायक तिथे इन्फ्रास्ट्रक्चर काही उभं करू नये. आणि दुसऱ्या काही तक्रारी असतील तर ते नक्कीच ग्राहक आमच्याकडे ऑफिसला येऊन त्या नोंदवू शकतात. जे ग्राहक हा पॉडकास्ट बघताय त्यांच्या मनात द्विधा स्थिती आहे की स्मार्ट मीटर बसवावं की नाही बसवावं, अशा ग्राहकांसाठी एका ओळीमध्ये आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल? माझं म्हणणं असेल की आवर्जून आपण स्मार्ट मीटर बसवून घेतलं पाहिजे. नवे तर स्मार्ट मीटर आपण आपल्या मोबाईल ऍपमध्ये महावितरणने जे नंतर डेव्हलप केलं आहे त्यामध्ये आपण ट्रॅक देखील करू शकतो की आपला वीज वापर दिवसाचा किती आहे, तासाचा किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिसतात. जर आपल्याला कधीही आपल्याला शंका जर त्या बाबतीत निर्माण झाली की वीज वापर मीटरमध्ये मला जास्त दिसतोय जो माझा आहे त्यापेक्षा, तर आपण बिंदास MSEBच्या म्हणजे महावितरणच्या आपल्या स्थानिक ऑफिसमध्ये येऊन आपली
तक्रार मांडू शकता. त्याबद्दल भीती बाळगण्याचं मुळीच काही कारण नाही. स्मार्ट मीटर ही केंद्र शासनाकडून एक राबवलेलं एक उद्दिष्ट आणि चांगलं पाऊल आहे की ज्याचं मेन उद्दिष्ट आहे की ग्राहकांना चांगली सेवा देणं. त्याचबरोबर जे वीज वितरणाची जी यंत्रणा आहे यांना थोडंसं याच्यामध्ये सुधारणा करणं आणि त्यांचा लॉस जो आहे तो कमी करणे हा मेन हेतू आहे. तर त्यामध्ये आपण निश्चितच स्मार्ट मीटर बसवायला काहीच अडचण नाही. आणि स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर देखील आपल्या काही तक्रारी असतील तर त्या निश्चितच महावितरणकडून सोडवल्या जातील. आजचा हा पॉडकास्ट जे प्रेक्षक बघत आहेत त्यांच्या मनातील ज्या काही शंका होत्या, जे प्रश्न होते, त्याचे अतिशय सोपे आणि सविस्तर पद्धतीने आपण उत्तर दिलेत. तर गणेशजी, आमच्या सर्व व्ह्युअर्सच्या वतीने आणि आमच्या झिरो टू हिरो विथ अनिल येवले या टीमच्या वतीने मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतोय. यापुढे काही शंका आपल्याकडे आपल्या व्ह्युअर्सच्या जर निर्माण झाल्या त्यांचं निरसन करायला मला नक्कीच आवडेल.